हे तुम्ही आहात, एखाद्या स्टेशनवर वेट करतायत आणि तुम्ही तुमच्या मित्राला कॉल केला आहे की मी 7 वाजता पोहोचतो आहे, मला स्टेशनवरून पिक करायला ये. आणि तुमच्या मित्राने तुम्हाला कन्फर्म देखील केलं आहे की तो 7:10 तुम्हाला पिक करायला येणार आहे. पण तो अजूनही आलेला नाही आहे आणि आता 8 वाजलेत. जसं की मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही इथे आहात, तुमचा मित्र झोपला आहे, सकाळी 7 वाजता तुम्ही स्टेशनला पोहोचला आहेत आणि तुम्हाला सांगायचं आहे तुमच्या मित्राला की मला घ्यायला ये. तुम्ही त्याला कॉल केला, त्याला तुम्ही कन्फर्म केलं की 7 वाजता तुम्हाला घ्यायला ये. त्याने तुम्हाला कन्फर्म केलं की हो मी 7:10 वाजेपर्यंत येतो आणि 8 वाजलेत तरीसुद्धा तो अजून तिथे आलेला नाही आहे. मित्रांची एकंदरीत ती सवयच असते. बरं, हे जे एक वाक्य, जो एक सिनारिओ मी तुम्हाला समजवला, त्या सिनारिओसाठी आपण मराठीत 6 वाक्य तयार केली. त्या एका सिनारिओची ही 6 वाक्य आहेत. जसं की मी स्टेशनवर पोहोचलो 7 वाजता, मी माझ्या मित्राला फोन केला, मी त्याला सांगितलं की तू मला घ्यायला ये. तो म्हणाला की 7:10 वाजेपर्यंत येतो. आता 8 वाजलेत तरीही तो आलेला नाही. मित्रांनो, इंग्लिश जर आपल्याला इफेक्टिव्हली शिकायचं असेल तर अगोदर आपल्याला वाक्याची रचना मराठीतसुद्धा नीट करता आली पाहिजे, तरच आपण इंग्लिश इफेक्टिव्हली बोलू शकतो किंवा लिहू शकतो. नेहमी लक्षात ठेवा की आपण जेव्हा सुरुवात करतो तेव्हा सुरुवातीपासूनच झाली पाहिजे. जर आपण इंग्लिश शिकलो नाहीत तर आपण इंग्लिश बोलू शकत नाहीत. आपल्याला बरेच जण बोलतात की 2 तासात इंग्लिश बोलाल, रात्री झोपेतसुद्धा तुम्ही इंग्लिश बोलाल आणि बऱ्याच साऱ्या आशा, अपेक्षा आणि असं काही आपल्याला दाखवलं जातं की आपल्याला असं वाटतं की इंग्लिश शिकणं म्हणजे 2 तासाचंच काम आहे. पण जर समजून घेतलं तर 5 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्ही 5 दिवसाची इंग्लिश शिकू शकता. मग मित्रांनो, आता इथे ही जी वाक्य लिहिली आहेत, या वाक्यांचं आपण एक वाक्य बनवू शकतो का मराठीत? जर ते आपण बनवू शकलो तर आपण चांगली इंग्रजी बोलू शकतो, चांगली इंग्रजी लिहू शकतो. आणि मग आपण हे वाक्य बनवूयात, त्यानंतर आपण ते इंग्लिशमध्ये कसं ट्रान्सलेट करायचं ते बघूयात. बघा मित्रांनो, या 6 छोट्या वाक्यांची मिळून आपण एकच वाक्य बनवलं आणि त्या एका वाक्यात तो पूर्ण सिनारिओ, ती जी घटना आहे त्या घटनेचा अर्थसुद्धा समजतो. आता आपल्याला एखादी घटना जर कमीत कमी शब्दात इफेक्टिव्हली सांगता आली तर आपण आपला कॉन्फिडन्स वाढवू शकतो किंवा समोरचा इंटरेस्टेड असतो आपल्याला ऐकण्यासाठी. बऱ्याचदा काय होतं की आपल्यात 2 प्रकारची माणसं असतात. फर्स्ट टाईप असतो हा आणि सेकंड टाईप असतो हा. फर्स्ट टाईपवाला माणूस बोलणार, अरे मी स्टेशनवर पोचलो, सकाळी 7 वाजता पोचलो होतो, मी माझ्या मित्राला फोन केला, मी त्याला सांगितलं की तू मला घ्यायला ये. तो म्हणाला की 7:10 वाजेपर्यंत मी येतो आणि आता 8 वाजलेत तरीही तो आलेला नाही. तर हे फर्स्ट टाईपवाली माणसं जे असतात, यांना ऐकताना बऱ्याचदा आपल्याला असं इरिटेटिंग फील होतं किंवा कंटाळवाणं वाटतं किंवा आपल्याला असं वाटतं की यार कधी याचं बोलून होतं आणि मी इथून निघून जातो. पण जर हाच सिनारिओ दुसऱ्या पद्धतीने समजवण्याचा आपण प्रयत्न केला, जी सेकंड टाईपची माणसं असतात ती नेहमी असं बोलतात की मी माझ्या मित्राला सकाळी 7 वाजता स्टेशनवर मला घेण्यासाठी फोन केला. त्याने सांगितलं की तो 7:10 वाजेपर्यंत पोहोचेल. पण आता 8 वाजलेत आणि तो अजूनही आलेला नाही. यात क्लिअरिटी आहे. हे वाक्य आपल्याला समजतं. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतं आणि ही गोष्ट जेव्हा आपण आपल्या मातृभाषेत करायला शिकतो, तेव्हा आपण इंग्लिशमध्ये करायला शिकू. तर मित्रांनो, आता विचार करा, ही 6 वाक्य आहेत. हीच 6 वाक्य जर तुम्ही अशी याची रचना केली नाहीत तर तुम्हाला ती 6 वाक्य इंग्रजीमधून सुद्धा 6 वाक्यांमध्येच लिहायला लागतील आणि जो सिनारिओ आहे तो सिनारिओ 6 लाईनमध्येच एक्सप्लेन करायला लागेल. जसं की मी स्टेशनवर पोहोचलो, आय रीच्ड ॲट स्टेशन ॲट 7 AM. I called my friend. I told him to pick me up. He confirmed that he will be there at 7:10 AM. Now
It's 8 a.m. and I am still waiting for him किंवा he is not yet reached असं आपण लिहू शकतो. बघा मित्रांनो, मी तुम्हाला ही गोष्ट आपल्या पहिल्याच व्हिडिओमध्ये का सांगतोय. जर तुम्ही तुमच्या मातृभाषेत तुम्हाला योग्य रीतीने मांडू शकले नाहीत तर तुम्ही इंग्लिशमध्ये तुम्हाला योग्य रीतीने कसे मांडाल. आता जी गोष्ट आपल्याला 2 मिनिटे घेते स्वतःला एक्सप्लेन करण्यासाठी आणि 3 ओळी घेते, त्या गोष्टीसाठी जर तुम्ही 6 ओळी लिहायला सुरुवात केली तर तिथे तुमचा टाईम वेस्ट आहे. तिथे तुम्ही इंटरेस्टिंग राहणार नाही. तुमची इंग्लिश, तुमचं कम्युनिकेशन, कॉन्फिडन्स सगळं काही तिथे निघून जाईल. कारण स्वतःला एक्सप्लेन करायची पद्धत आपण जर योग्य निवडली नाही तर आपण या चुका करतो. आणि या चुका होऊ नयेत म्हणूनच आपण आपल्या या व्हिडिओची सुरुवात किंवा आपल्या या सिरीजची सुरुवात या व्हिडिओपासून केली. तर आता ही 6 वाक्य जी मला हा सिनारिओ समजवायला लागत होती, तीच 6 वाक्य मी एका वाक्यात इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करू शकतो. आणि हे मी यामुळेच करू शकतो की मी माझ्या मातृभाषेत, मी मराठीमध्ये ही 6 वाक्य एका वाक्यात मांडायला शिकलो. तर अगोदर आपल्याला हे शिकायला हवं. हे शिकण्यासाठी आपलं वाचन हवं. कुठलंही मराठी पुस्तक घ्या, मराठी ग्रंथ घ्या, ते वाचायला सुरुवात करा. जेणेकरून तुमची ही जी शैली आहे, ही जी तुमची प्रॅक्टिस आहे ती वाढेल आणि नंतर मग तुम्ही इफेक्टिवली शब्दांची रचना, वाक्यांची रचना करू शकता आणि मग आपण ते इंग्लिशमध्ये लिहू शकतो. आता हेच जर मला इंग्लिशमध्ये लिहायचं आहे हे वाक्य, तर बघा किती सोपं झालं हे वाक्य इंग्लिशमध्ये लिहायला. आपण सुरुवात करूयात लिहायला. आय कॉल्ड माय फ्रेंड टू पिक मी up at the station at 7 a.m. and he confirmed he will be there by 7:10. Now it's 8 a.m. and still he has not yet reached. बघा मित्रांनो, एकच सिनेरिओ आहे जो तुम्ही असा एक्सप्लेन करू शकला असतात. कसं? आय रीच्ड दॅट स्टेशन ॲट 7 a.m. देन आय कॉल्ड माय फ्रेंड, देन आय टोल्ड हिम टू पिक मी अप, देन ही कन्फर्म्ड दॅट ही विल बी देअर ॲट 7:10 a.m. नाऊ इट्स 8 a.m. अँड आय एम स्टील वेटिंग फॉर हिम. तोच सिनेरिओ तुम्ही फक्त वाक्यरचना नीट केलीत, वाक्यरचना चांगली केलीत, त्यामुळे आपण कसा एक्सप्लेन करू शकलो. आय कॉल्ड माय फ्रेंड टू पिक मी अप ॲट द स्टेशन ॲट 7 a.m. अँड ही कन्फर्म्ड दॅट ही विल बी देअर बाय 7:10. नाऊ इट्स 8 a.m. अँड स्टील ही हॅज नॉट येट रीच्ड. आता मित्रांनो, तुम्ही बोलाल की इंग्लिश शिकवण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ बनवला आहे, मग एवढी इंग्लिश जर आम्हाला येत असती तर मग आम्ही हा व्हिडिओ पाहिलाच का असता. मित्रांनो, इंग्लिश शिकण्यासाठी हे एक वाक्य आहे, या वाक्यातले जे पर्टिक्युलर्स आहेत ते जर तुम्ही समजून घेतलेत तर तुम्ही इंग्लिश शिकलातच असं समजा. म्हणजे हे एक वाक्य कसं बनलं आहे हे जर तुम्ही शिकलात तर तुम्ही इंग्लिश शिकलात. जे बेसिक पाहिजे, जे आपल्या कामाचं आहे, निदान आपण भारतात आरामात एवढ्या इंग्लिशवर जगू शकतो, एवढी इंग्लिश आपण या एका वाक्यातून शिकू शकतो आणि तेच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. या व्हिडिओमधून मला तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं होतं की जर
आपल्याला इफेक्टिव्ह इंग्लिश शिकायची आहे, तर अगोदर आपल्याला शब्दरचना जमली पाहिजे, वाक्यरचना जमली पाहिजे आणि ज्या प्रकारे तुम्ही वाक्यरचना कराल त्या प्रकारे तुम्ही इंग्लिश बोलाल आणि त्यानुसारच तुमचा कॉन्फिडन्स, तुमचं कम्युनिकेशन, तुमच्या स्किल्स इम्प्रूव्ह होत राहतील. तर आपलं सर्वात पहिलं काम आहे की हे जे सिनॅरिओ आहेत, ही जी आपली बोलायची सवय आहे, ही बोलायची सवय आता आपल्याला सोडून द्यायची आहे आणि ही सवय याची आपल्याला सवय लावायची आहे, जेणेकरून आपल्या स्किल्स वाढतील. तर मित्रांनो, या व्हिडिओमधून आपण फक्त एवढंच बघणार आहोत. आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की हे वाक्य मी कसं बनवलं, या वाक्यात काय काय आहे आणि काय असं आहे या वाक्यातून शिकण्यासारखं, की हे एक वाक्य जर आपण शिकलो, हे एक वाक्य कसं बनलं आहे ते जर आपण शिकलो, तर जवळपास संपूर्ण इंग्लिशच आपण शिकलो असं होईल. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर.